खरं तर मी फार रिसेंटली जोडलो गेलो आहे. मी तुम्हाला यूट्यूबवर ऐकत होतो, पण अलीकडे काय झालं की आम्हाला 1 वर्षापूर्वी एक मांजर भेटली. आम्ही विकत घ्यायला गेलो नव्हतो. ती आमच्या घरामागे आली. ती खूप छोटी होती. आम्ही तिची थोडी काळजी घेतली आणि तिला वाढवलं. आणि माझ्या घरात काही लोक आहेत ज्यांनी तिची काळजी घेतली. पण एका विशिष्ट टप्प्यावर आता असं आहे की सगळे तिला खायला देतात, पण मी देत नाही. तरीही ती येते आणि अफेक्शन दाखवते. जर तिला दिसलं की मी कोणत्याही काळजीत आहे, तर ती येऊन माझ्याजवळ थोडा वेळ बसायचा प्रयत्न करते. मला हे समजून घ्यायचं आहे की ती जी गोष्ट दाखवत आहे, कारण तिला तर समजत नाही की माझा तो फायदा आहे की नाही. तर प्रेमाचा तो प्रकार प्युरिटीमध्ये मोडला जाईल का? आपण तेवढंही जर केलं तर ते पुरेसं आहे ना? की जर कोणी आपल्याला भाकर दिली असेल तर जेवढं आपल्याला समजतं त्या परीनं आपण त्याला मदत करूया. आपण तेवढंही करत नाही. तर जो व्यवहार ते मांजर दाखवत आहे, तो जो व्यवहार आहे तो कमीत कमी जो सामान्य माणसाचा व्यवहार आहे त्याच्यापेक्षा वरची गोष्ट आहे. बघा, 3 लेवल्स असतात. एक असतो जनावरांचा, ती मिडल लेवल आहे. तुम्हाला विजडम आणि फिलॉसॉफी जिथं घेऊन जाऊ पाहतीय, ती टॉप मोस्ट लेवल आहे. आणि जो सोशल बिईंग असतो, जो साधारणपणे कंडिशन जीव असतो, तो सर्वात खालचा स्तर आहे. सामान्यतः जर तुम्ही प्राण्यासोबत चांगला व्यवहार केला असेल तर त्याचं इथलं जेवढं मर्यादित इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने तो तुमच्यासोबत चांगलाच व्यवहार करेल. त्याला जेवढं समजतं तेवढं, त्याच्या पुढे तर त्याला येत नाही. तो तेवढं करेलच, पण समाज तेवढंही करत नाही. इथं तर तुम्ही खूप सारं काही फेक करू शकता. तर मग इथं प्रेमाचा अर्थ लोभ होतो, बरोबर ना? आणि मग एक दुसरं प्रेम असतं जे प्राण्यांपेक्षाही वरचं असतं, टॉप मोस्ट लेवल. ती तर आणखी पुढची गोष्ट आहे. ते असं असतं की मी तुला फक्त ते देणार नाही जे मला वाटतं की तुझ्यासाठी ठीक आहे. मी तुला समजून घेऊन तुझ्यासाठी जे ठीक आहे ते तुला देईन. ते काम मांजर करू शकत नाही. पण प्राणी जो व्यवहार दाखवतात तो बहुतेक माणसांनी दाखवलेल्या व्यवहारापेक्षा सुद्धा खूप सुपिरियर आहे. थँक्यू सो मच सर.